नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे खुशखबर युक्त अपडेट। पगारात बंपर वाढ, नवीन फॉर्म्युला लागू, पगार 18,000हून 27,600, कुटुंब सदस्य 3 ते 7 या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले स्वागत आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन फॅमिली फॉर्म्युला लागू होणार। त्यामुळे लाखो सदस्यांच्या पगारात बंपर वाढ होणार। जुन्या सदस्याचा फॉर्म्युला जाऊन आता 7 सदस्यांचा विचार होणार। नेमका हा नवीन फॉर्म्युला काय आहे, पगारात किती वाढ होईल, सविस्तर जाणून घ्या माहिती। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। 8व्या वेतन आयोगाची चर्चा जोरात सुरू असताना सरकारच्या समोर एक महत्त्वाचा नवीन फॉर्म्युला आला आहे। हा नवीन फॉर्म्युला म्हणजे फॅमिली युनिट फॉर्म्युला। यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना होण्याची पद्धतच बदलणार आहे। जुना फॉर्म्युला काय होता, तर आतापर्यंत वेतन आयोगात कुटुंबाची संख्या 3.0 मानली जायची। म्हणजे कर्मचारी अधिक पत्नी अधिक त्यांचे 2 मुले बरोबर 3 सदस्य हा फॉर्म्युला होता। त्यामध्ये आई वडील यांचा खर्च यात गृहीत धरला नव्हता। त्यामुळे किमान पगाराची गणना कमी होत होती आणि पगाराची गणना वाढवण्यासाठी 7व्या वेतन आयोगातील किमान पगार हा 18,000 रुपये फॉर्म्युल्यावर ठरवला होता, पण वाढवण्यासाठी गरज आहे। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आता सरकारी संघटनेने मागणी केली आहे की फॅमिली युनिटचा आकार वाढवा। नवीन प्रस्तावानुसार कर्मचारी अधिक पत्नी अधिक 2 मुले अधिक वृद्ध आई अधिक वडील बरोबर 4.6 ते 7 अशा सदस्याचा फॉर्म्युला निश्चित करा, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे। आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा फॅमिली फॉर्म्युला युनिट 3.0 वरून 4.6 करण्यात आला तर किमान पगार मध्ये मोठी वाढ होईल। उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगाचा हाच नियम लावला असता बेसिक पगार 18,000वरून 27,600 रुपये झाला असता। आता 8व्या वेतन आयोगाचा हाच फॉर्म्युला लागू झाल्यास सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात आणि सर्व भत्त्यांमध्ये बंपर वाढ होईल। सरकारची भूमिका, सर्व प्रकारच्या कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत या 7 सदस्य फॉर्म्युल्यावर सकारात्मक चर्चा झाली आणि सरकारने देखील सुधारित फॅमिली फॉर्म्युला लागू करण्याच्या विचारात आहे। हा फॉर्म्युला लागू झाला की पगार, डीए, एचआरए या गोष्टीवर त्याचा परिणाम होईल। महत्त्व, यामध्ये यापुढे वेतन आयोग फक्त महागाई पाहणार नाही तर कर्मचाऱ्यांची व कुटुंबाचा वास्तविक जीवनाचा खर्च देखील पाहणार आहे। यामुळे कर्मचारी खऱ्या अर्थाने मालामाल होणार आहे। तर मित्रांनो, ही होती नवीन फॉर्म्युलाची सविस्तर माहिती। तुम्हाला काय वाटते, सरकारने हा 7 सदस्याचा फॉर्म्युला लागू करावा का? कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे मत नक्की सांगा। मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आणि वेतनाच्या घडामोडीसह ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.